नमस्कार मित्रांनो, रुचिताज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत साबुदाण्याच्या चकल्या। त्यासाठी साबुदाणा भिजवून घेतलेला आहे मी आदल्या रात्री। आलू उकळले गेलेले आहे आणि भगरसुद्धा शिजवून घेतलेलं आहे। मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे जिरं टाकून। आलू छान सोलून घेऊया। ह्या ज्या साबुदाण्याच्या चकल्या आहेत तुम्ही वर्षभर मस्त ठेवू शकता साठवून। कुरकुरीत आणि चवीला एकदम उत्तम लागतात। वाळवणीतला हा प्रकार आहे। आलू सगळे सोलून झालेले आहे। भगरसुद्धा आपण ॲड करून घेतला आहे। आलू छान स्मॅश करून घेणार आहोत। ह्या सगळ्यांच्या आवडीच्या आणि कुरकुरीत चकल्या असतात। मस्त अशा टेस्टी लागतात। तुम्ही उपवासासाठी सुद्धा या वापरू शकता। छान आलू स्मॅश करून घेते। स्मॅशरच्या सहाय्याने तुम्ही किसणीच्या सहाय्याने किसून सुद्धा घेऊ शकता याला। सगळे आलू असे स्मॅश झालेले आहेत। त्यामध्ये आपण मिरचीची पेस्ट जी करून घेतली आहे ती टाकणार आहोत। थोडं मीठ सोडणार आहोत चवीसाठी। तिखटसुद्धा मी टाकणार आहे यामध्ये, कारण मिरची माझ्याकडे कमी असल्यामुळे मी थोडं तिखटसुद्धा थोडं स्पायसीपणासाठी मी सोडणार आहे। मला थोडं स्पायसी आवडतात त्याच्यामुळे मी तिखटसुद्धा यामध्ये सोडणार आहे। तुम्ही स्किप करू शकता। छान मिक्स करून घ्यायचं आहे याला। सगळे मिक्स झाल्यानंतर आपण याच्यात चकल्याच्या साच्याच्या सहाय्याने चकल्या टाकून घेणार आहोत। एकदम कुरकुरीत खुसखुशीत चकल्या लागतात। भगरचं हे ऑप्शनल आहे। तुम्ही साबुदाणा किंवा साबुदाणा आलू याच्यासुद्धा चकल्या करू शकता। मी भगरसुद्धा टाकते। बघा छान सगळ्या चकल्या अशा आपल्या तयार झालेल्या आहे। हे परडं आहे त्याच्यावरती आपण पॉलिथिन टाकून सगळ्या चकल्या टाकून घेतलेल्या आहे आणि याला छान 2 दिवस मी वाळवून घेतलेले आहे। बघा मस्त अशा वाळवून झालेल्या आहेत। आपल्या कुरकुरीत साबुदाण्याच्या चकल्या तयार आहे। त्याला तळून सुद्धा दाखवते। बघा कशा छान फुलत आहेत, त्या फुलून तयार होते आहे। छान तळल्या गेलेल्या आहे। बघा साबुदाणा सुद्धा छान असा फुगलेला आहे। अशा प्रकारे तुम्ही या साबुदाण्याच्या चकल्या उन्हाळ्याच्या वाळवणामध्ये बनवू शकता। छान कुरकुरीत असा झालेला आहे बघा। असाच नवनवीन रेसिपीजसाठी व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा। धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल।